कार्यक्रमाचे सन्माननीय सत्कार मूर्ती, विधान परिषदचे नवनिर्वाचित आमदार सन्माननीय बसवराजी पाटील मुरुमकर साहेब, आपल्या शहराचे अध्यक्ष सन्माननीय अजयजी पाटील कवेकर, आताच आपले मराठवाड्याचे प्रभारी आमचे धाराशिवचे नितीनजी काळे साहेब, आमचे देविदासजी काळे, तुकारामजी गोरे, आपल्या सर्वांचे लाडके, सर्वांसोबत खेळत खेळत राहणारे, सर्वांना सोबत सहकार्याने घेऊन चालणारे, हक्काने सर्वांना रागवणारे, बरोबर आहे ना? आणि ज्यांनी रागवल्यानंतर काही बोलल्यानंतरही कुणाला न काही वाटणार आहे, कुणालाच काही वाटत नाही ते शैलेशजी. आणि खऱ्या अर्थाने साहेब, खऱ्या अर्थाने लातूरचे खरे प्रिन्स. प्रिन्स का म्हणतो, लाहोटी कुटुंबाने लातूर शहराला फक्त देण्याचं काम केलं. आज कोणतीही जागा बघा, कोणतीही जागा आपण लातूरमध्ये जर पाहिली ती यांच्या कुटुंबानी वेगवेगळ्या संस्थेला दिलेली जागा, म्हणजे 1 रुपया न घेता त्या सगळ्या दान दिलेल्या जागा आहेत त्यांच्या. आणि जे सो कॉल स्वतःला मानणारे प्रिन्स आहेत, माझं चॅलेंज आहे त्यांनी ह्या जिल्ह्यामध्ये एक जागा दाखवा की त्यांनी कुणाला दान दिली. हा, घेतलेल्या जागा मी दाखवू शकतो, त्याच्यामध्ये काही कमतरता नाहीये. आणि ते शैलेशजी लाहोटी साहेब, प्रवीणजी कस्तुरे, आमच्या रागिनीताई, जे महामंत्री, त्याच्यानंतर पुनीतजी पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले शोभाताई पाटील, गिरीशजी पाटील, रविशंकरजी जाधव, म्हणजे ठेसेजी, संजयजी गिर, आताच नाव घेतलं, भीमाशंकरजी बेंबळगे, करुणाताई, संगीताताई मिरचे, जे नगरसेवक आहेत, ज्योतिताई आवस्कर, जे ऋषीराजे, विनय जागते, सत्यजित चेवलेताई, राजेश्री बाहिती, तुकारामजी गोरे, नाव घेतले, परत रिपीट आले, मग प्रमोदजी गुडे, सन्मान्य व्यासपीठ समोर असलेले सर्वच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, सर्वच मान्यवर. खर तर बऱ्याचदा प्रश्न पडतो की सत्कार मूर्तींच्या बाबतीमध्ये मी बोलायचं काय, कारण ते नेतृत्व एवढं विशाल आहे. म्हणजे एक उदाहरण द्यायचं म्हटल्यानंतर त्यांनी आमच्या आजोबांसोबत देखील काम केलं, माझ्या वडिलांसोबत देखील काम केले, आणि आता नातवासोबत देखील आज मी त्यांच्यासोबत काम करतो. आणि दोघं आजूबाजूला बसल्यानंतर माझ्यापेक्षा तरुण ते वाटत. म्हणजे हा जर योग पाहिला आणि सर्वांना घेऊन चालणार, अजितरावने, देविदासजीने त्यांचं वर्णन केलं. देविदासजी, आपण अनेक नेते पाहतो, अजितराव अनेक लोकांना पाहतो आपण, पद मिळाल्यानंतर त्यांची भाषा बदलती, की कुणाला कसं बोलायचं, काय बोलायचं. सहज येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना आपण अरे तुरेवर बोलायला चालू. मी शर्यत लावू शकतो, अनेक वर्ष, 40 वर्षापेक्षा अधिक त्यांचा राजकारणातला प्रवास आहे पाटील साहेबांचा. एक व्यक्ती दाखवायचा की त्या व्यक्तीला माननीय बसवराजजी पाटील साहेबांनी आरे तुरेमध्ये बोललेला एक व्यक्ती दाखवत, एकही व्यक्ती सापडणार. एवढ्या मोठ्या पदावर गेल्यानंतर देखील शैलेशजी, एखादा लहान मुलगा जरी जवळ आला ना, एखादा लहान लेकरू जरी जवळ आला, अहो पाटील कधी आलात तुम्ही, त्या लहान लेकराला, त्या पाटलाला खरंच वाटेल की बघ किती, म्हणजे तेवढा सन्मान त्याच्या घरी कोणी केला नसेल, पण त्याचा सन्मान एखाद्या त्यांच्या शब्दाने आणि त्यांचं खरंच अनेक लोकांनी चलतं फिरतं विद्यापीठ आहे. आपण जे म्हटलं की भाजपमध्ये आले ते देविदासजी, आपल्या मनामध्ये शंका कुशंका साहजिक आहे. तुम्ही म्हटलं ते चुकीचं नाहीये की भाजपचा कार्यकर्ता म्हणून मनामध्ये ही किंतु येणं हे साहजिक आहे की काँग्रेसमधलं एवढं विशाल नेतृत्व
आपल्या पक्षामध्ये आल्यानंतर आपलं कसं राहणार, आपली परिस्थिती काय राहणार, हे आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळून घेतील का? आपण देशमुखांच्या विरोधामध्ये सतत लढणारे, इथल्या काँग्रेसच्या विरोधात सतत लढणारे, या लोकांनी, इथल्या काँग्रेसच्या लोकांनी सतत तुम्हाला जेवढा त्रास दिला, तुकारामराव शेलेजी तुम्हाला जेवढा त्रास दिला, इथं अनेक सर्वच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. साहेब कधी स्वतःहून बोलणार नाहीत, पण मी जे बोललोय ते त्यांनी नाकारू शकत नाही. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना जेवढा त्रास इथल्या नेतृत्वाने, काँग्रेसच्या नेतृत्वाने दिला, त्याच्यापेक्षा कदाचित जास्त त्रास माननीय बसवराजजी पाटील साहेबांना त्या लोकांनी दिलेला आहे. साक्षीदार मी आहे साहेब. बघा त्यांच्या स्वभावाप्रमाणे, पण त्यांचा भाचा असल्यामुळे त्यांचे डोळे मी सांगू शकतो. शैलेजी तुम्ही साक्षीला आहे. या व्यक्तिमत्वाचा पराभव होणं अशक्य, या व्यक्तिमत्वाचा पराभव होणं अशक्य. पण या व्यक्तीला पराभव करण्याचा पाप जर कोणी केला असेल, त्याच पक्षामध्ये राहून ताकद लावून जर पराभव करण्याचं काम जर कोणी केलं असेल, देविदासजी आपल्या विरोधामध्ये, अजितराव तुमच्या विरोधामध्ये, आमच्या विरोधामध्ये, कदाचित शैलेजी तुमच्या विरोधामध्ये देखील कमी ताकद लावली असेल, पण साहेबांच्या विरोधामध्ये सर्वात अधिक ताकद इथल्या काँग्रेसच्या नेतृत्वाने लावली होती. याचा साक्षीदार मी आहे आणि इथं व्यासपीठावर बसणारे अनेक लोक आहेत. फक्त बोलत नाही साहेब, बोलत नाही, पण कदाचित मी बोललेलं इथला एकही व्यक्ती नाकारू शकत नाही. बरोबर आहे. इथं गिरीशजी कुणीतरी हो मध्ये हो म्हणा. साहेबांच्या सोबत किती जण आलेले आहेत सांगा. आता पाटील साहेबांच्या सोबत येत असताना किती लोक त्यांच्या गावाकडनं, त्यांच्या जवळचे मित्र परिवार किती, जरा हात वर करा, हात वर करा सांगा. पण खरं सांगा, तुम्ही बोललेलं चूक आहे का? 100% खरं. एक चांगलं नेतृत्व, चांगल्या पद्धतीने काम, सर्वांना घेऊन चालणारं नेतृत्व, सर्वांना. शैलेजी तुम्ही तिथं होतात. त्यांनी बोलतात, मला त्यांची अडचण नाही. त्यांनी एक घाव दोन तुकडे, त्यांना सांगावं लागते शैलेजी थांबा थांबा थांबा. त्यामुळे एक नेतृत्व आहे, त्यांना खऱ्या अर्थाने न्याय. भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर पक्षाने त्यांना योग्य ते एक संयम, म्हणजे संयम कसा असायला पाहिजे आणि सर्वांना घेऊन चालण्याची भूमिका कशी राहायला पाहिजे. आमचे भाऊसाहेब फोनकर ते सतत म्हणायचे, भाजपमधला कार्यकर्ता म्हणजे डोक्यावर बर्फ आणि तोंडामध्ये साखर, हा जो असतो हाच भाजपचा कार्यकर्ता. आणि ही सर्व भूमिका त्यांच्यामध्ये सतत होती. माझं त्यांचं, जसं आमचे नितीनरावनी सांगितलं, इथं कदाचित व्यासपीठावर बसणाऱ्यांपेक्षा सर्वात अधिक जवळचं नातं, म्हणजे आपण बऱ्याचदा काय म्हणतो, रक्ताचं नातं हे सर्वात मोठं असतंय, पण त्या नात्यापेक्षा एक मोठं जे जवळचं नातं असतं ते इथं व्यासपीठावरच्या बसणाऱ्या मंडळीपेक्षा माझ्यासोबत त्यांचं सर्वात अधिक असेल, हे साहेब नाकारू शकत नाही. म्हणजे आमचं कौटुंबिक संबंध, म्हणजे साहेबांचे वडील आमचे आजोबा. आज देखील ही जुनी, ज्यांना धाराशिव जिल्ह्यातली जुना इतिहास माहिती आहे त्यांना पूर्ण माहित असेल की एकत्रित राहिलेलं कुटुंब आहे. एकत्रित एका ताटामध्ये साहेबांचे वडील आमचे आजोबा, एका ताटामध्ये जेवणारे दोन व्यक्ती, आमचे मामा आणि साहेब, एकत्रित मित्र. थोड्या काळासाठी मित्रांमध्ये काही वाद विवाद होत असतात, पण त्याच्या पलीकडे जाऊन मैत्री सांभाळणारे नेतृत्व म्हणजे माननीय बसवराजजी पाटील साहेब. आणि आज कदाचित या त्यांच्या तपस्या, या गोष्टी, म्हणजे निसर्ग कुणाच्या सोबत जातो ही खरंच त्याची तप आणि तपस्या साहेब, त्यांच्या सोबत निसर्ग जातो. ज्यावेळेस साहजिक एक कार्यकर्ता म्हटल्यावर कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात. आपल्याला देखील माहिती आहे की ज्यावेळेस विधान परिषदच्या उमेदवारीचा विषय चालला होता त्यावेळेस साहेबांचं नाव होतं.
नितीनजी तुमचं देखील नाव होतं, अरविंदचं देखील नाव होतं. आम्ही सर्वांना वाटायचं की आपल्याला या ठिकाणी असू. पण साहेबांची उमेदवारी झाल्यानंतर सर्वात पहिले शुभेच्छा देणारा मीच होतो. आणि साहेबांचा फॉर्म भरण्यासाठी सर्वात पहिलं येणारा आणि पूर्ण ताकदीने सर्व सदस्य सोबत आहेत. जेवढे मतदार आहेत आमच्या निलंग्यातले असणारे जेवढे मतदार आहेत सर्व मतदारांना घेऊन आपला फॉर्म भरण्यासाठी येणारा अरविंद होता. आणि ही भूमिका कारण तो ज्या पट्टीमध्ये वाढलेला भारतीय जनता पार्टीच्या पट्टीमध्ये वाढलेला तो एक कार्यकर्ता आहे. आणि ह्याच्यातून सर्वांनी मिळून एकत्रित एक ताकदीने आपण त्या ठिकाणी निवडणुकीला समोर गेलो. मनातून इच्छा होती साहेब ही जागा भाजपची आहे. विधान परिषदची जी जागा आहे ना, कारण मागचा ह्या जागेचा इतिहास पाहिला ना, मी तो मागच्या इतिहासात अनेक जण त्याचे साक्षीदार आहेत. आम्हाला उमेदवार देखील मिळत नव्हता. तसं मुंडे साहेब यायचे बोलवायचे, कुणी नव्हतं, कुणी लढायला नव्हतं, सुधीरला बोलून घे. सुधीर लढला आमचा. सुधीर धुतेकर आपला उमेदवार होता. का सुधीरला उमेदवारी दिली साहेब? सुधीरला उमेदवारी का दिली मुंडे साहेबांनी माहिती आहे? कारण ह्यांच्या दबावाखाली कुणी फॉर्म काढून घेईल. हा घरातला माणूस आहे, काही का असला एक आपला माणूस टिकला पाहिजे, लढला पाहिजे आणि हा फॉर्म विड्रॉ करणार नाही, म्हणून सुधीरला उमेदवारी त्या काळामध्ये मुंडे साहेबांनी दिली. मतं किती होते साहेब? आमच्या जिल्ह्यामध्ये 13 मतं भाजप, निलंग्यामध्ये 8 मतं, इकडं आपले असलेले किती मत, जिल्हा परिषदेचे 4 सदस्य, असं करून आपले मतच होते ते. तरी देखील त्याच्यातून भारतीय जनता पार्टी असं वाटायचं कधी ना कधी आपला उमेदवार त्या जागेवर निवडून यावा. आणि सतत हे लोक या ठिकाणी निवडून येत गेले. पण साहेब आजची परिस्थिती जर पाहिली, कुणी ह्याच्यावर बोलत नाही. माझी एक अपेक्षा आहे साहेब कार्यकर्ता म्हणून, कधी कधी ह्या लोकांचा खरा चेहरा देखील जनतेच्या समोर येणं गरजेचं आहे. तुम्ही आम्ही जर आपण नाही बोललो यांच्याबद्दल, लोकांच्या मनामध्ये शंका कुशंका, यांचं राजकारणच, काँग्रेसवाल्यांचं राजकारणच लातूर जिल्ह्यामध्ये चुकीचं परसेप्शन तयार करण्यामध्ये, कन्फ्युजन तयार करण्यात. काल आम्ही एका लग्नात भेटलो. लग्नात भेटल्यानंतर मला येऊन हातात हात दिले, गळ्याला लावून घेतले, बोलले, लगेच तेच व्हायरल. फेसबुक युनिव्हर्सिटीने आता आमच्या दोघांची काय मैत्री झाली, काय नाही, त्याच्यावर तर्क वितर्क. काय बोलले होते त्यांनी मला? काय बोलले त्यांनी साहेब? त्यांनी म्हटले, हे बघा लग्न होतं कोणाचं, हे एवढे हुशार लोक आहेत काँग्रेस. काय बोलले? लग्न होतं कोणाचं? अभिमन्यूच्या इवाईच्या त्यांच्या कुटुंबातलं लग्न. तर मला सांगतात, संभाजीराव हे बघा म्हणा, अभिमन्यूचं लक्ष किती निलंग्यावर. म्हणलो काय झालं? बघा सगळे पाहुणे रवळे निलंग्यातलेच करायला लागले. ते त्यांनी मला काय म्हटले, बघा किती लक्ष आहे, तर तुम्ही सावध व्हायला पाहिजे. त्यांचं सगळं लक्ष तुमच्याकडे, सगळे पाहुणे रवळे निलंग्यात करायला. मी देखील त्यांचा हात पकडलो आणि दिलीपरावकडे घेऊन गेलो. बघा म्हटलं काय म्हणायला लागले, सगळे पाहुणे रवळे निलंग्यातले करायला लागले, जरा सांभाळून राहावं लागते असं मला सांगितले. पण मी पट्ट्याचा पाटील आहे म्हटलं, उगा असं साधं पाटील नाही म्हटलं, मी देशमुखाचीच मुलगी केली आहे म्हटलं. मग तुम्ही किती जरी काय लगेच आता मला म्हटले, धोंड्याचा महिना झाला, उगं राहू द्या, गरीब जावाई भेटला, काय बोलत नाही. त्यामुळं हे लोक संभ्रम तयार, आणि यांचं खरं चित्र काय हो? हे लबाड लोक आहेत, लबाड. म्हणजे यांच्या आयुष्यात मी उदाहरण शैली जिथं दिलं, या कुटुंबाने फक्त देण्याचं काम केलंय आणि त्यांनी फक्त मान सन्मान घेण्याचं काम. आता काय म्हणतात, डीसीसी बँकेची निवडणूक. साहेब आपल्याला आठवतंय त्यावेळेस याकी होते, आपण इथली ही सुतगिरणी, एशिया खंडातली सुतगिरणी डालडा मिल, हे उभा कोण केलं?
इथं सर्व पत्रकार बांधव उपस्थित आहेत. त्या काळामध्ये एशिया खंडातली पहिली सूतगिरणी डालडा मिल हे उभा करण्याचं काम त्या काळातल्या नेतृत्व चाकूरकर साहेब होते, निलंगेकर साहेब होते, आमचे मामाकडे आमचे आजोबा